लाडकी बहीण योजनेबद्दल शिंदे आणि तटकरे खोटं बोलले का? आव्हाडांनी हा सवाल केलाय। लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार असा आमचा जाहीरनामा दाखवा, असा प्रतिसवाल इथे अजित पवारांनी केलाय। मात्र राष्ट्रवादीच्याच जाहीरनाम्यामध्ये 2100 रुपयांचा वादा आहे। 2100 रुपये देऊन लाडक्या बहिणीला जर आम्ही सत्तेत आलो तर असं आश्वासन दिलं होतं। आम्ही सत्तेत आलोय ना, आम्ही देण्याच्या संदर्भात नाही म्हणलेलोच नाही। सत्तेत आल्यानंतर लगेच देऊ असं म्हटलं होतं। लगेच देऊ म्हणलेलं नव्हतं। माझं तुमच्या जाहीरनाम्यात अहो माझं एक उदाहरण दाखवा जाहीरनामा। लाडक्या बहिणी बोलतात मला एकच मिनिट, मला वाद घालू नका, मला जाहीरनामा दाखवा। सध्या आम्ही लाडकी बहीण योजनेअंतर्गत दरमहा 1500 रुपये देत आहोत आणि नोव्हेंबरपर्यंत त्यांच्या खात्यामध्ये 750 रुपये जमा झालेलेच आहेत। येत्या निवडणुकीमध्ये महायुती विजयी झाल्यास या मासिक रकमेत 700 रुपयाची वाढ करणार आहोत। त्यामुळे पात्र महिलांना दर महिन्याला एकूण 2100 म्हणजे 2100 रुपये त्या ठिकाणी मिळतील। कदाचित त्यांना न विचारता जाहीरनामा बनला असेल असं त्यांचं म्हणणं असेल। आता काय करणार? आता तुम्हाला असं आहे, तुम्हाला आता त्यांच्यावर विश्वास ठेवावा लागेल ना। निवडून आले आहेत, अर्थमंत्री आहेत, तेव्हा ते खरंच बोलतात। ते जर म्हणत असतील की मी 2100 बोललोच नव्हतो तर बोललोच नव्हतं, मग एकनाथ शिंदे खोटं बोलत होते असं त्यांचं म्हणणं आहे, सुनील तटकरे खोटं बोलत होते असं त्यांचं म्हणणं आहे। आता दोघांनाही खोटे ठरवणारे अजितदादा खरे आहेत हे मानलं पाहिजे।